जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतपण्डितः कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकामृकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामजग्नजे मध्यं पातु खरध्वंसी नाकिं जाम्बवताश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सख्यिनी हनुमत्प्रभु पुरूरगुत्तमः पातु रक्षत्कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्गे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीतः पातु रामखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षाम्य सुकृती पठेत् विराम सकलापदाम् अविराम श्रीमान् समप्रभु तरुणौ रूपसम्पन्नौ कुमारौ महाबलौ पुंडरीक विशाखे हा शब्द लक्षात ठेवा. पुंडरीक असा आहे. पुंडरीक म्हणजे कमळ. अनेक मुलं पुंडलिक म्हणत होते म्हणजे विठ्ठल आणि पुंडलिक असा शब्द खूप लोकांच्या म्हणण्यात आला. पुंडरीक म्हणजे कमळ. पुंडरीक विशालाक्ष म्हणजे कमळासारखे ज्याचे नेत्र विशाल आहेत असा अर्थ आहे. पुंडरीक विशालाक्ष धीर कृष्णादिनांबरौ फलमूलादिनौदान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्येतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधर्मतां रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतां नूरभूतमो इथे सुद्धा विशेष पुरुषाकडे म्हणतात. तिथे शब्द आहे आत्मसज्ज धनुष्यौ इशू. इशू म्हणजे बाण. इशू पुरुषौ असा तो शब्द लक्षात घ्या. म्हणजे मग पुरुष म्हणा. अनेक जणांनी विशेष पुरुषा म्हणतो. विशेष आणि विशाचा काही संबंध नाही. आत्मसज्ज धनुषा विश्वपुरुषा वक्षया सुलंडू आणि चांगला सांगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वक्रता पती सदैव लक्ष्यताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाण करो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथि शूरो लक्ष्मणां च वै बली तासुक्तः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेयो पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपेन् नित्यं मद्भक्तः श्रद्धयानुतः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादश्यामं पद्माक्षं गीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्नते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणादिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये. माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालो नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं प्रभुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पूजन्तं रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलं
वाल्मिकी शब्द सुद्धा लक्षात ठेवा. अनेक वाल्मिकी कोकिलम, वाल्मिकी तुम्ही संस्कृत शिकता सगळे. वंदे वाल्मिकी कोकिलम आपदाम अपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. वर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. हा पुढचा श्लोक आहे ना, या श्लोकाचा एक विशेष आहे. तुम्हाला कोणी सांगितलं की नाही मला माहित नाही. या शब्दामध्ये राम शब्दाच्या प्रथमेपासून संबोधनापर्यंत सगळ्या विभक्ती आलेल्या आहेत. प्रथमेचं एक वचन, द्वितीयेचं एक वचन, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन सगळी एक वचनाची रूप याच्यात झालेली आहेत. बघा, रामो प्रथमा, रामो राजमणि सदा विजयते, रामं द्वितीया, रमेशं भजे, रामेण अभिहता तृतीया, रामेणाभिहता निशाचरचनो, रामाय तस्मै नमः. रामान संधी रामात नास्ति, रामान पंचमी, रामान नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तलयं सदा भवतु मे, भो राम भानुकर. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. इति श्री भगवद्गीताविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णं. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. अशी चांगलीच म्हटली पाहिजे. आपण जे स्तोत्र म्हणतो, संस्कृत स्तोत्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यांची एयता चांगली असली पाहिजे, शुद्धता चांगली असली पाहिजे. नुसतं कसं तरी म्हणायचं असं करू नका. रोज संध्याकाळी म्हणा, म्हणजे अधिक तुमच्यामध्ये सुधारणा होईल. मंत्र काढलेले आहे काही तुम्हाला